आणि इकडे नाशिकमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनच्या तोडफोड प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेने केलेली आहे। राजकीय वैमनस्यातून ही तोडफोड झाली असावी असा आरोप मनसेने केलेला आहे। अशी शक्यता मनसेच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली। या संदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेऊन निवेदन दिले। काल रात्री एका टोळक्यानं विना तिकीट बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रवेश करून धुडगूस घासला। यावेळी गार्डनमधल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली, तसंच तिकीट काउंटरची तोडफोडही करण्यात आली। मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। कालचा प्रकार हा किरकोळ जरी असला तरी भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आम्ही जे याच्यातले गुन्हेगार असतील, जे समाजकंटक असतील, त्यांची चौकशी करून त्यांना वेळीच शिक्षा द्यावी ही मागणी करण्यासाठी आम्ही आज कमिशनर साहेबांना निवेदन घेऊन आलो की वेळीच या समाजकंटकांवर कारवाई करावी आणि नाशिककरांचं एक जे चांगलं स्वरूप आहे ते जनतेसमोर यावे। आणि जेव्हा अशा स्वरूपाच्या जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या राजकीय प्रेरित असाव्यात अशी कुठेतरी शंका वाटते।